कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा. आज मी तुम्हाला ना दाखवणार आहे की आता येत आहे आपली गुरुपौर्णिमा. पुढच्या आता 29 तारखेलाच आपली गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमाच्या बाबतीत थोडंसं काही गोष्टी मी तुम्हाला सांगते की ज्यांना नवीन म्हणजे आता जे नवीन स्वामी सेवेकरी बनत आहेत किंवा ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे तर त्यांनी कसं करायचं आहे बघा. बरेच जण विचारतात की ताई दीक्षा कशी घ्यायची. तर दीक्षा वगैरे घ्यायची गरज नाही आहे याच्यामध्ये. आपल्याला फक्त स्वामींना मनातून आपल्याला त्यांना गुरु मानायचं आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही छान एक नारळ घ्या, गुलाबाचं फूल घ्या, चाफ्याचं फूल घ्या जे स्वामींना खूप आवडतं, खडीसाखर घ्या आणि ती स्वामींपुढे ठेवा. आणि स्वामींना म्हणजे नतमस्तक व्हा, त्यांना गारणं घाला की आजपासून मी तुम्हाला गुरु म्हणून मान्य करतोय. म्हणजे आपण मान्य करणारे कोण नाही आहेत, खरं तर स्वामींचीच इच्छा असते ना. आणि आपलं नशीब जेव्हा बलवंत असतं मी म्हणेन की तेव्हाच आपण स्वामी सेवेकरी बनतो. तर स्वामींना म्हणायचं की आजपासून मला तुमच्या छायेखाली घ्या, मला तुमचे शिष्य बनण्याची मला आज्ञा द्या. आणि आत्तापर्यंत म्हणजे आजपासून माझा जो सगळा कारभार आहे ना तो मी तुमच्या हातामध्ये सोपवत आहे. माझ्या आयुष्यात जी पण काही सुख दुःख जी पण काही येतील तर त्या सगळ्यांना तुम्ही माझ्या सोबत राहा. मला त्यांना सामोरं जाण्याची ताकद द्या. आणि माझ्या घरावर, मुलांवर, माझ्या कुटुंबावर तुमची सदैव म्हणतात ना की सावली, तुमचा हात सदैव आमच्या पाठीशी असू दे कायम. असं स्वामींना छान गारणं घालायचं आहे. म्हणजे हे दरवर्षी का आपण करतो मी तुम्हाला सांगते की प्रत्येक वर्षी जसं आपण कसं एक रिचार्ज करतो प्रत्येक वर्षी. तर म्हणजे प्रत्येक महिन्याला जसं आपण मोबाईलचा रिचार्ज करतो ना तसं आपल्याला स्वामींना प्रत्येक गुरुपौर्णिमेच्या वेळेला जसं आपण एक गुरु दक्षिणा देतो गुरुला, तर ती दक्षिणेच्या स्वरूपात आपल्याला त्यांना तो नारळ, फूल, खडीसाखर अर्पण करायचं. जर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती, फोटो वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास जिथे मठ असेल, मंदिर असेल तिथेही जाऊन तुम्ही ते ठेवलत ना तरी चालतं. त्यानंतर तो नारळ काय करायचा, बऱ्याच जणांना प्रश्न पडेल. तर तो नारळ आहे ना त्यापासून काहीतरी छान गोड बनवायचं आणि मग तो पुन्हा तो नैवेद्य स्वामींना तुम्ही दाखवू शकता किंवा घरामध्ये सगळ्यांनी ग्रहण करू शकता. तर अशा प्रकारे अगदी सोपी पद्धत आहे छान स्वामींना म्हणजे आपण गुरु मानण्याची ही सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या म्हणजे जी पूजा आहे, पूजा तर आपण छान करणारच गुरुपौर्णिमेची, पण स्वामींच्या बाबतीत म्हणजे स्वामी सेवेच्या बाबतीत बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता. आणि स्वामी सेवा जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा सुरुवात तुम्ही स्वामींच्या नामस्मरणाने करा. अगदी एक माळ का होईना रोजच्या रोज तुमच्याकडून एक माळ जेव्हा तुम्ही स्वामींना गुरु मानतायत तर तुम्हाला जसं आपण आपल्या गुरूंचा आदर करतो नेहमी, तर तसंच त्यांचा तो एक आदरातिथ्य आहे, त्यांचं स्मरण आहे ते सगळ्यात पहिले झालं पाहिजे. बाकी तुम्हाला जर काहीच जमत नसेल रोजच्या धकाधकीमुळे निदान एक माळ स्वामींचं नामस्मरण तरी करा. तर आणि ज्यांना वेळ असेल तर त्यांनी छान स्वामींचं जे स्तवन आहे त्याने सुरुवात करायची, त्यानंतर माळजप करायची, त्यानंतर स्वामींचे स्वामी चरित्राचे जे अध्याय आहेत त्यातले रोज 3-3 अध्याय वाचायचे. ही आहे स्वामींची नित्यसेवा. आणि ज्यांना जमत नाही आहे तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण जे स्वामीचरित्र सारामृत आहे, जे संपूर्ण 21 अध्याय आहेत ते 21 अध्याय तुम्हाला एका दिवशी वाचायचे आहेत. म्हणजे ते एक पारायण आपलं पूर्ण होतं. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेची अगदी म्हणजे साधी सोपी अशी सेवा आहे स्वामींची. तुम्ही अन्नदान करा त्या दिवशी, जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्ही छान अन्नदान करा, कोणाची काही सेवा करा. कारण स्वामींना तेच अभिप्रेत आहे. फक्त असं नाही आहे की फक्त स्वामींची सेवा करायचं, पूजा करायची बस एवढं नाही. तुम्हाला समाजात सुद्धा आपल्याला काही ना काही छान गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि तेच हे जे संत महात्मे जे होऊन गेले ना ते आपल्याला तोच संदेश देतात की फक्त स्वतःपुरतं नाही जगायचं, आपल्याला दुसऱ्यासाठी सुद्धा जगता आलं पाहिजे, दुसऱ्यासाठी सुद्धा काही ना काही करता आलं पाहिजे. तर चला, गुरुपौर्णिमेची तुम्हाला मी माहिती सांगितली. तर बघा शंखनाद झालेला आहे आणि शंखनादालाच मी तुम्हाला आज स्वामींना भेटून देणार आहे की स्वामींची अगदी 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 सुंदर 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 एकदम सुंदर स्वामींची मूर्ती आलेली आहे नवीन. ज्यांना गुरुपौर्णिमेसाठी स्वामींची मूर्ती हवी आहे तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या वेळेला त्यांची छान स्थापना करू शकता. तर
इतके सुंदर स्वामी आहेत ना की काय सांगू, खूपच सुंदर आहेत. आणि बघा मी तुम्हाला दाखवते. ही स्वामींची आहे ना 15 इंचाची मूर्ती आहे. जड आहे थोडीशी, कारण भरीव आहे मूर्ती. आणि आपल्या घरामध्ये भरीवच मूर्ती असली पाहिजे. तर ही कोणाला घरामध्ये ठेवायला जमेल नाही जमेल मला माहिती नाही, पण ज्यांना हवी आहे मोठी मूर्ती मंदिरात ठेवू शकता. म्हणजे जे बाहेरचे मंदिर आहेत त्याच्यामध्ये कोणाला तुम्हाला छान गिफ्ट द्यायचं असेल तर खूप सुंदर मूर्ती आहे. खाली याला व्याघ्र आहे बघा, वाघ आहे, आणि वाघाचं जे काम केलंय ते पण बघा. आणि स्वामींची मूर्ती बघा. सगळ्यात पहिलं तर ते असे जे बघतायत ना, ते ह्यासाठी बघतायत की तुझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर माझी नजर आहे, हे त्यांना सांगायचं आहे त्याच्यामध्ये. आणि खरंच खरंच यांच्या बाबतीत जो अनुभव आला आहे ना मला, म्हणजे फक्त मूर्ती जरी घरात आली आहे तरी ही मूर्ती घरात आल्यानंतर मला जो अनुभव आला आहे ना काही गोष्टींचा, तो मी तुम्हाला नक्की नॉर्मल जो व्हिडिओ येतो ना ब्लॉग, त्याच्यामध्ये नक्की शेअर करेन. आणि बघा पायाची आखणी बघा, अगदी म्हणजे जसं काही जिवंतच आहेत असं इतकं सुंदर स्वरूप स्वामींचं साकारलेलं आहे. खूप छान मूर्ती आहे, खूप छान. बघा स्वामींचा चेहरा बघा, वाटतोय की नाही की अगदी खरेच स्वामी समोर आहेत असंच वाटतंय मला. तर खरंच तसं वाटतंय, अगदी अंगावरती काटा येतो, इतकं इतकं सुंदर स्वामींचं स्वरूप आहे. खूप छान आहे. आणि हे खाली जे व्याघ्राचं आहे ना ते आणखीन सुंदर वाटतंय बघा, खूप छान आहे. तर ही मूर्ती बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. 15 इंचाची मूर्ती आहे. आणि मी ते ठेवते कारण हातात पकडायला जड आहे मूर्ती. आणि आपल्या ज्या पण आपण मूर्ती घेतो ना तर त्या भरीवच असल्या पाहिजेत. मी इथे ठेवते. तर ही आहे 15 इंचाची मूर्ती आहे. आणि याची जी MRP आहे मूर्तीची, म्हणजे मार्केट प्राईस जी असते ना, ती मार्केट प्राईस आहे 16,850. कारण ही संपूर्ण फायबरची मूर्ती आहे, अगदी भरीव मूर्ती आहे. आणि ह्याची जी दादांनी जी प्राईस दिली आहे ती आहे 14,600. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण छान डिस्काउंट करून दिलं आहे त्यांनी. ह्या प्राईजमध्ये तुम्हाला अशी मूर्ती कुठेही भेटणार नाही. तुम्ही नक्की सर्च करा, तुम्हाला भेटली ना तर मला सांगा. पण मला नाही वाटत की असं काम मूर्तीचं कुठे केलेलं असेल. जे आपले मुखवटे ज्यांनी बनवलेले आहेत मार्गशीर्षमध्ये, आपले महालक्ष्मी आईचे जे मुखवटे बनवतात तेच आर्टिस्ट आहेत की त्यांनी ही मूर्ती घडवली आहे स्वामींची. आणि इतकी सुंदर मूर्ती बनवली की काय सांगू. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की ही गोटी स्वामींच्या हातात असते तर ही चालते का. तर मी तुम्हाला सांगू की ते ब्रह्मांड नायक आहेत. आणि जे ब्रह्मांड आहे ना, जी पृथ्वी आहे ती त्यांनी त्यांच्या, ही जे निळ्या कलरचं दिसतं ना तर ही पृथ्वी आहे, ही ज्यांनी त्यांच्या हातात पकडली. आणि मला असं खरंच वाटत नाही की ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत, तर ते त्यांच्या हातात काही असो किंवा नसो त्याने आपल्याला काय त्याचे वाईट परिणाम होणार आहेत, काहीही होणार नाही आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी ऐकतो ना तर त्या काही गोष्टी दुर्लक्षित करायचं आपण. आणि सुंदर मूर्ती आहे. तर ज्यांना हवी आहे तर त्यांनी लवकरात लवकर बुक करा, कारण स्टॉक खूप लिमिटेड आहे मूर्तीचा सध्या बनवली आहे तर. आणि म्हणून स्पेशली गुरुपौर्णिमेच्या आधी ते स्वतःच आले, त्यांचीच इच्छा असते म्हणून ते येतात. आणि आणखीन एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते, ती म्हणजे की ही झाली मोठी मूर्ती स्वामींची 15 इंचाची. आणि आणखीन एक छोटी मूर्ती स्वामींची आलेली आहे, ती म्हणजे 4.5 इंचाची. किती सुंदर आहे बघा. एवढ्या छोट्या मूर्तीमध्ये एवढं सुंदर काम. म्हणजे डोळे बघा स्वामींचे, अगदी बोलके. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते जवळून पाय बघा, जसे काय अगदी म्हणजे जिवंत. ही आखणी बघा, हाताची पाठीची आखणी बघा स्वामींची. तुम्हाला वाटतंय म्हणजे मला तरी असं वाटतं की कोणतरी खरंच बसलंय असंच वाटतंय. इतके सुंदर हातांची आखणी बघा. आता हे तर तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय, जेव्हा तुम्ही समोर मूर्ती अशी बघाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच काय फीचर्स आहेत मूर्तीचे. खूप सुंदर आहे.
4.5 इंचाची मूर्ती आहे. ही आपण आपल्या देवघरात सुद्धा ठेवू शकतो. ज्यांना देवघरात स्वामींची मूर्ती हवी आहे अगदी सुंदर, ही एकदम परफेक्ट साईज आहे देवघरात ठेवण्यासाठी. आणि अशा ज्या मोठी मूर्ती असतात तर त्या देवघरात नाही ठेवायच्या, तर तुमचं सेपरेट असं मंदिर असेल छान एखादं स्वामींसाठी, तिथे ठेवा. किंवा जसं मी इथे स्वामींना सिंहासन बनवलं आहे तशा प्रकारचं तुम्ही म्हणजे वेगळी ठेवा ती मूर्ती, देवघरात नका ठेवू, कारण देवघरात एवढ्या मोठ्या मूर्ती ठेवायच्या नसतात. तर ही एकदम परफेक्ट साईज आहे देवघरात ठेवण्यासाठी, अगदी छोटीही नाही मोठीही नाही, एकदम परफेक्ट. आणि ही 4.5 इंचाची मूर्ती आहे. आणि ह्याची जी MRP आहे मार्केट प्राईस ती 2,750 आहे, पण ही तुम्हाला पडणार आहे 2,150ला. ह्याची जी प्राईस आहे ती 2,150. भरीव मूर्ती आहे, फायबरची मूर्ती आहे. तुम्ही याच्यावर अभिषेक करू शकता, फक्त सांभाळून करा, रोज रोज अभिषेक नका करू. जेव्हा असे स्पेशल दिवस असतात म्हणजे गुरुपौर्णिमा वगैरे, स्वामींचा प्रकट दिन, तेव्हा तुम्ही फक्त एकदा दोनदा जे आपण पंचामृत वगैरे असतो ना त्याने करा स्नान. बाकी रोज फक्त पाण्याने, रोज नाही म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्नान घालाल तर फक्त पाण्याने किंवा हलकं पुसून घ्या, कारण हे जे कलर असतात ना हे लवकर खराब होऊ शकतात, त्याच्यामुळे मी हे सांगते तुम्हाला. तर बघा किती सुंदर मूर्ती आहे, खूप छान आहे. याला पण खाली वाघाचं आसन दिलेलं आहे बघा. जसं जेवढं काम मोठ्या मूर्तीमध्ये केलं आहे ना तसं सेम टू सेम काम छोट्या मूर्तीमध्ये केलं आहे. आणि इतकं सुंदर वाटतंय बघा, स्वामींची मूर्ती किती सुंदर आहे, खूप छान, खूप मस्त आहे. मला पर्सनली खरंच खूप आवडली, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ही मूर्तीसुद्धा लिमिटेड स्टॉक आहे. ज्यांना हवं आहे लवकरात लवकर तुम्ही बुकिंग करा. गुरुपौर्णिमेला तुम्ही मूर्तीची स्थापना करू शकता. सगळ्यात सुंदर दिवस आहे स्वामींना स्थापना करण्याचा, गुरुपौर्णिमेचा. तर अशा स्वामींच्या ह्या 2च साईज सध्या अवेलेबल आहेत. आणखीन याच्यामध्ये साईज येतील तर मी तुम्हाला अपडेट करेन, पण सध्या या 2च साईज आहेत. ही 4.5 इंचाची आहे, ही 15 इंचाची आहे. आणि गुरुपौर्णिमेसाठी आणखीन तुम्ही काय मागवू शकता ते पण मी तुम्हाला सांगते. तर आपल्याकडे ही जी आहे ही आहे स्वामी समर्थ हिना अगरबत्ती. ही तुम्ही वापरली असेल बऱ्याच जणांनी. सुंदर हिना म्हणजे हिनाचा अत्तर लावल्यानंतर जो सुगंध येतो ना तसाच्या तसा अगदी सुगंध अगरबत्तीचा आहे. तर ही हिना अगरबत्ती तुम्ही मागवू शकता. त्यानंतर जी मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलेली ब्रह्मांड नायक खूप सुंदर अगरबत्ती आहे, तर ही तुम्ही मागवू शकता, ब्रह्मांड नायक. हे तुम्ही, मी जसं नेहमी सांगते ना, 100-100 ग्रॅम मागवून बघा, मग तुम्हाला आयडिया येईल की अगरबत्तीचा सुगंध कसा आहे. आवडली तर मग तुम्ही मोठा पॅकेट मागवा, पण गुरुपौर्णिमेसाठी स्पेशली ह्या अगरबत्त्या नक्की मागवा, कारण स्वामींना जो सुगंध आवडतो हिना अगरबत्तीचा तो ह्याच्यामध्ये आहे. आणि एक नवीन धूपकप आला आहे, स्वामी कृपा. हे आता उलटं दिसतंय तुम्हाला, पण मी सरळ पण दाखवेन. तर स्वामी कृपा म्हणून हा धूपकप आला आहे नवीन, खूप छान आहे, हा पण खूप मस्त आहे. तर असं परत स्वामींचं जे अत्तर आहे आपलं हिना अत्तर ते तुम्ही मागवू शकता. स्वामींचा जो हिना स्प्रे आहे तो तुम्ही मागवू शकता. म्हणजे पूजेसाठी तुम्हाला जे जे काही लागणार आहे तर ते तुम्ही एकाच ठिकाणांवरून मागवू शकता. अशा प्रकारे हा धूपकप आहे स्वामी कृपा. तर ज्यांना हवं आहे पूर्ण व्यवस्थित असं सगळं एकत्र, तर तुम्ही हे सामान पण मागवू शकता. स्वामी कृपा धूपकप आहे, ब्रह्मांड नायक अगरबत्ती आहे, स्वामी हिना अगरबत्ती आहे, याच्यामध्ये 12 धूपकप आहेत. त्यानंतर स्वामी हिना स्प्रेसुद्धा अवेलेबल आहे. तर जे जे सामान तुम्हाला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या वेळेला पूजेला लागणार आहे तर ते सगळं बाप्पा मोरया स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. बाप्पा मोरया स्टोअर दादरला कीर्तिकर मार्केटमध्ये आहे, कबूतरखान्याच्या अगदी जवळ कीर्तिकर मार्केट. त्यांचा ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि बऱ्याच जणांना तर आता माहिती आहे, ऑनलाईन त्यांची वेबसाईटसुद्धा आहे, तुम्ही डायरेक्ट वेबसाईटमधूनसुद्धा ऑर्डर करू शकता. तर खूप एक्सायटेड आहे मी आता गुरुपौर्णिमेसाठी. तर बघू आता स्वामी कशी आपल्याकडून पूजा करून घेत आहेत. आणि जेव्हा अशा सुंदर स्वरूप, मूर्ती पण नाही म्हणाल की सुंदर स्वरूप जेव्हा स्वामींचं आपल्याकडे असतं ना तेव्हा आणखीन आपली पूजा आणखीन खूप भारी दिसते. बघा स्वामी इथे छोटे स्वामी बघा कसे दिसत आहेत. तर मी खरंच म्हणेन की माझं घर आहे ना स्वामींनी अगदी त्यांच्या पावलांनी इतकं पवित्र करून टाकलं आहे की किती वेगवेगळ्या मूर्ती स्वामींच्या, वेगवेगळे स्वरूप माझ्या घरात येत आहेत आणि माझ्या घराला त्यांचे पाय लागत आहेत. तर हे म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काहीच नसेल.
आणि इकडून मग ते तुमच्यापर्यंत पोचतंय. तुमच्या घरात सुद्धा स्वामी येत आहेत आणि खरंच स्वामी जेव्हा आपल्या घरात येतात ना, तेव्हा आपल्या घराची जी ऊर्जा आहे ना, ती एक वेगळीच होऊन जाते, की घरामध्ये जो एक वडीलधारं असं जे लागतं ना नेतृत्व, ते स्वामी बजावतात. मी जसं म्हटलं ना, की हे असे बघतायत ना, पण हे प्रत्येक गोष्टीवर म्हणजे माझी तुझ्या बारीक नजर आहे. तुझ्या घरामधल्या पण प्रत्येक गोष्टीवर माझी बारीक नजर आहे. असं ते सांगतात. बघा असं वाटतंय की कोणतरी बसलंच आहे. मला असंच वाटतंय सारखं की कोणतरी इथे बसलंय. इतकी सुंदर स्वामींची मूर्ती आहे आणि आपले इथे स्वामी बसलेले आहेत. वारकरी रूपामध्ये बसलेले आहेत. तर या दोन्ही मूर्तीमध्ये ना खूप फरक आहे, खूप फरक. पण आता असं स्वामींच्या बाबतीत आपण असं बोलू नये, पण मी तुम्हाला सांगते मनापासून की ही मूर्ती खूप सुंदर आहे. म्हणजे त्या मूर्तीमध्ये आणि या मूर्तीमध्ये खूप फरक आहे, खूप फरक. फेसचा बघितलात ना तुम्ही, पूर्ण फीचर्स, अवयव वगैरे खूप फरक आणि एकदम बेस्ट मूर्ती दादांनी बनवून घेतली आहे स्वामींची. तर ज्यांना पण गुरुपौर्णिमेसाठी स्वामींची अशी छान मूर्ती हवी आहे, काय काय तुम्हाला सामान हवं आहे, तर ते तुम्ही नक्कीच बाप्पा मोरया स्टोअरमधून मागवू शकता. तर हा गुरुपौर्णिमेचा अगदी छोटा आणि छान व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आली मी. तर चला, तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.